नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी म्हणत असते की आकाश बघितलंस ना, या घरामध्ये मला कसं काम करावं लागतंय मोलकरणीसारखं. आणि यावर आत्या पण काहीच बोलत नाहीत. त्याच वेळ रागिनी येते आणि म्हणते की एक मिनिट, असं काय बोलतेस तू? अगं भूमी, यात माझा तर आवाज नाहीये. हे सगळं फक्त तुला पौर्णिमा बोलते, मग तू उगीच माझं नाव का घेतेस? त्याच वेळेला भूमी म्हणते की अहो, असं काय करते आत्या तुम्ही? हे सगळं तुम्ही बोललेला नाही आहेत, यात तुमचा आवाज तर नाही. परंतु पौर्णिमा जेव्हा मला हे सगळं बोलत होती, तेव्हा तुम्ही ते हे सगळं थांबवू शकत होतास ना. याचा अर्थ या सगळ्याला तुमची ही मूकसंमती होतीच ना. काही झालं तरीही तुम्ही या बाबतीत अडवू शकत होतात. ती जे काही बोलतेय तेव्हा तिला बोलू शकत होतात की हे बघ, असं बोलू नकोस पौर्णिमा तू. परंतु तुम्ही काही बोलला नाहीत आणि तुम्ही तिला पाठीशी घातल्यासारखंच केलंत ना. त्याच वेळेला मग आता लगेच रागिनी म्हणते की अरे आकाश, बघ नाही काय बोलते, उगीच मला नको ते बोलतेय. त्याच वेळेला मग आकाश म्हणतो की अगं पण आई, तू पौर्णिमा जेव्हा हे सगळं बोलली तेव्हा तिला ओरडायला हवं होतंस ना. तिला तू सांगायला हवं होतंस की हे असं बोलू नको म्हणून. तेव्हा मग रागिनी म्हणते की आकाश, अरे असं काय करतोयस तू? हे सगळं मी बोलले, तुला काय वाटतं? भूमी निघून गेल्यानंतर मी तिला ओरडले की तू असं भूमीला बोलत जाऊ नको, ती गरोदर आहे. विचार तिला पौर्णिमाला, बोलले की नाही ग मी तुला, ओरडले की नाही? असं म्हणून आता इथे रागिनी ही मुद्दामच पौर्णिमाकडेच बोट दाखवू लागते. भूमी मात्र गप्प उभी असते. त्याच वेळेला आता आकाश हा पौर्णिमाला ओरडतो आणि म्हणतो की पौर्णिमा, अगं हे काय चाललंय तुझं? अगं भूमी, तुझी बहीण नाही याची तर तू लाज बाळगली नाहीयेस. परंतु अगं ती माझी बायको आहे हे तरी तुला समजायला हवं होतं. अगं तू असं कसं वागू शकलीस? या घरातली मोठी सून आहे ती, आणि या घरातल्या मोठ्या सुनेबरोबर असं वागणं तुला कसं जमलं? त्यावेळेला मग आता भूमी म्हणत असते की आकाश, जाऊ देत. अरे या सगळ्यामध्ये ना तिची काहीच चूक नाही आहे. खरं तर ही सगळी चूक जी आहे ना, ती किल्ल्यांची आहे. आणि त्यांच्याकडे सध्या किल्ले आहेत ना, म्हणूनच किल्ल्या त्यांच्याकडे असल्यामुळे ते कसेही वागू शकतात. त्यांना कशीही वागण्याची मोबत मिळाली आहे, बरोबर ना? ते कसेही वागतात, कसेही बोलतात. आणि किल्ल्यांची हवा असते ही. हातात किल्ले असल्या ना की कसं आहे ना, त्यांना काहीही करता येऊ शकतं असं त्यांना वाटतं. एकदा की डोक्यात हवा गेली ना, मग हे सगळं जे काही वागणं असतं ते माणुसकीचं नसतंच अरे आकाश. मुळात मग त्यावेळेला पैशाचा माज आलेला असतो. आणि म्हणूनच हे सगळं चालू आहे. आता सध्या काय किल्ल्या रागिणी आत्यांच्या हातात आहेत ना, म्हणूनच त्या कसंही वागू शकतात. त्यांना कोणीच काही बोलणार नाही हे त्यांना माहीत आहे. म्हणूनच हे असं वागत असतील. आणि त्याबरोबर पौर्णिमाही तसंच करते. पौर्णिमाही मुद्दामच हे सगळं करण्याचा प्रयत्न करते. आता हे ऐकल्यानंतर मात्र पौर्णिमा गप्प बसलेली असते आणि ती काहीच बोलत नाही. त्याच वेळेला आता इथे भूमीच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं किल्ल्यांमुळे मी कळते आणि किल्ल्या नक्कीच रागिणी हातात देणारच. त्याच वेळेला आता वकील साहेब म्हणतात की हे बघा, हे जे काही तुमच्या घरात चाललं आहे मिस्टर आकाश महाजन, हे अजिबात योग्य नाही आहे. अहो, हे त्यांच्यावर जे काही करतायत, गरोदर असताना त्यांच्यावर जे काही अत्याचार केले जातात ना, ते डोमेस्टिक व्हायलन्सचे चार्जेस आहेत. आणि त्यांच्याबरोबर गरोदरपणात असे तुम्ही कामं करायला लावता आणि त्रास देता, याचा अर्थ आम्ही तुमच्या कुटुंबावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस चार्ज करू शकतो. आणि हा नो व्हायलन्स ऑफेन्स असतो. म्हणजे डायरेक्ट केस केली की डायरेक्ट जेलमध्ये जाता येतं. कोणालाही काही मंजुरी मिळणार नाही किंवा कोणालाही सोडता येणार नाही. असं म्हटल्यावर आता सगळेजण बघतच बसतात. रागिनी मात्र आता खूप घाबरते. रागिनीला कळतं की भूमीचं म्हणणं काय असतं. रागिनी लगेचच भूमीच्या हातात चाव्या थोपवून देते आणि म्हणते की घे बाई, या किल्ल्या घे. हे सगळं या किल्ल्यांमुळेच होत आहे ना. अगं या किल्ल्या माझ्या हातात आहेत, म्हणूनच तुला असं वाटतंय ना की मी तुझ्यावर सत्ता गाजवते किंवा तुझा त्रास देते. तर ठीक आहे, हा प्रश्नच नको ना, या किल्ल्याच मी तुला देऊन टाकते, असं ती म्हणते. त्यानंतर आता रागिनीने भूमीच्या हातामध्ये त्या किल्ला सोपवून दिलेले असतात आणि त्यामुळे भूमीला आता खूपच आनंद होत असतो. भूमी गालातल्या गालात आता हसते आणि रागिनीकडे बघतच असते. त्याच वेळेला आता रागिनी ही बघत असते की भूमीची ही सगळी खेळी जी चालू आहे आणि तिला आता तिचं ते खेळ पाहून आता खूप भीती वाटत असते. भूमी अशा प्रकारे वागते याची तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. त्याच वेळेला आता इथे वकील साहेब म्हणतात की ठीक आहे, हे बघा मॅडम, इथून पुढे तुम्ही काळजी घ्या. तेव्हा मग आता भूमी म्हणते की वकील साहेब, तुम्ही चिंता करू नका. आता या घरात मी स्वतःची काळजी घेईन आणि तसंही त्यांनी आता या किल्ल्या माझ्याकडे सोपवल्यात, म्हणजे त्या माझ्यावर काही जोर जबरदस्ती करणार नाहीत. त्यामुळे आपण हे सगळं राहू द्या. आता या सगळ्या गोष्टीत मी स्वतःची काळजी घेईन. तेव्हा मग वकील साहेब म्हणतात की ठीक आहे, आता इथून पुढे मी सोडून देतोय. आणि बरं, हे माझ्यासमोर घडलं, परंतु मॅडम जर पुन्हा काही त्रास झाला तर तुम्ही मला फोन करून कळवा. आणि केस बंद संदर्भातली जी काही चर्चा आहे ना सविस्तर, ती आपण नंतर करूया. आता सध्या तुम्ही थकलेल्या दिसताय, आराम करा. असं म्हणून आता वकील साहेब तिथून निघून जातात. आणि ते निघून गेल्यानंतर भूमी आता गप्प उभी असते, ती काहीही बोलत नाही.
त्यानंतर आता रागिनी मात्र गप्प तिथल्या तिथेच उभी असते. तिलाही काही बोलता येत नसतं. आणि नंतर आजीकडे बघतच, आकाशकडे बघतच भूमी म्हणते की मी व्यवस्थित आहे, काळजी करू नका. आणि हो आजी, मला आता सांगा की आता या चाव्या माझ्या हातामध्ये आला याचा अर्थ असाच ना की या घरातल्या सगळ्या काही जबाबदाऱ्या मी पार पाडणार, या घरातल्या ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही वस्तू असतील त्या माझ्या असतील, म्हणजे घरातलं जेवण बनवण्यापासून ते बाकी सगळ्या गोष्टी या माझ्या हातामध्ये आल्या, बरोबर ना? घरातले निर्णय घेणं देखील माझ्याच हातामध्ये आलं. तेव्हा मग आजी म्हणते की हो बरोबर आहे, तुझ्या हातामध्ये आता या किल्ल्यांमुळे सगळं काही आलेलं आहे. असं आजी आता तिला जरा नाराजच होऊन बोलते आणि तिकडून निघून जाते. त्याच वेळेला आता इथे आकाश म्हणतो की भूमी चल, तू आराम कर, तुला बरं वाटेल, ही कामं सगळी राहू दे. तेव्हा मग आता आकाशला भूमी म्हणते की आकाश नको, राहू देत, ही कामं वगैरे नंतर होतच राहतील, परंतु मला ना जरा त्राण नाही आहे, मी इथेच बसते, मला जिनाही चढवणार नाही. असं म्हणून आता आकाशला ती पुढे फ्रेश व्हायला पाठवून देते. त्याच वेळेला भूमीला मात्र खूप आनंद झालेला असतो. आकाश निघून गेल्यावर ती आता तिचं खरं रूप दाखवू लागते. ती आता तिच्या हातातल्या चाव्या आता वर उडवत असते आणि पुन्हा कॅच करत असते आणि रागिनीसारखंच करून ती दाखवत असते. त्याच वेळेला आता रागिनीचा चेहरा मात्र थक्क झालेला असतो. काय बोलू काय नाही हे तिला काहीच समजत नसतं. त्यानंतर आता इथे रागिनी ही गप्पच उभी असते. भूमी तिच्याकडे बघते आणि हसतच म्हणत असते की काय मग रागिनी पटवर्धन, कसा वाटला माझा खेळ? मजा आली ना? नाही म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्यासारखे डाव हे खेळत होतात, पण मी म्हटलं की आता चला मी पण ट्राय करून बघू, म्हणून मग मला कसं जमलं, नाटक जमलं ना मला करायला अगदी योग्य. असं म्हणून आता भूमी तिला विचारत असते. त्याच वेळेला रागिनीला काहीच बोलता येत नसतं. रागिनी फक्त चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलत असते. अगोदर भीती, नंतर राग, असं सगळं तिच्या चेहऱ्यावरती असतं. भूमी म्हणते की रागिनी पटवर्धन, तुम्हाला मी सांगितलंच होतं, चॅलेंज दिलेलं मी तुम्हाला, तुम्ही मला 24 तास दिलेलात, बरोबर ना? तर 24 तासामध्ये मी किल्ल्या माझ्या ताब्यात घेईनच असं मी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं. आणि बघा, ते चॅलेंज मी पूर्ण पण केलं. या किल्ल्या मी माझ्या ताब्यात मिळवल्या पण, आणि तेही 24 तासामध्ये. असं म्हणून आता इथे भूमी ही खुश झालेली असते. आणि त्याच वेळेला रागिनीला म्हणते की आता इथून पुढे माझ्याशी जपून राहा. आज तुम्हाला मी जेलमध्ये पाठवता पाठवता वाचवले, पण लक्षात ठेवा, जर पुन्हा माझ्याबरोबर काहीही चुकीचं करण्याचा प्रयत्न केलात तर मात्र मी काय करू शकते हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे ना? असं रागिनीला आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला इथे आता भूमी ही किचनमध्ये काम करत असते आणि पारितोष विचारतो की भूमी सगळं ऑल ओके आहे ना? तेव्हा भूमी म्हणते की हो, सगळं काही व्यवस्थित आहे आणि तू म्हणाल्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित झालं. आणि बरं झालं तू ऐनवेळेला त्या वकिलांना पाठवलंस, म्हणून खरंच माझं काम खूप सोपं झालं आहे. तेव्हा मग पारितोष म्हणतो की अगं भूमी, त्यात माझं काहीच क्रेडिट नाही आहे. ॲक्च्युली कसं असतं ना, या लढाया करण्यामध्ये ना फक्त आपले जे सैनिक असतात त्यांना योग्य तो पाठबळ द्यावं लागतं, त्यांना योग्य ते काडतुसं सैनिकं पुरवावी लागतात आणि ते सगळं झाल्यानंतरच व्यवस्थित होतं. तेव्हा भूमी हसायला लागते. तेव्हा तो म्हणतो की हो, म्हणजे या खेळामध्ये त्या वकिलाला पाठवलं म्हणजे त्याच्यासाठी ते एक शस्त्रच होतं ना, बरोबर ना? तेव्हा भूमी हो असं म्हणते. तो तिला म्हणतो की बरं भूमी, तुझं सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा भूमी म्हणते की हो, अगदी सगळं व्यवस्थित आहे, काळजी करू नको, सगळं काही नीट आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्या आत्याचा चेहरा कसा झालेला तुला सांगू काय? आणि अरे, त्यांच्याकडून ना मी किल्ल्या पण काढून घेतल्या, त्या किल्ल्या पण आता माझ्या ताब्यामध्ये आहेत. हे ऐकल्यानंतर आता इथे तो खूप खुश झालेला असतो आणि म्हणतो की वा, फायनली म्हणजे तू बाजी मारलीसच. आणि ती म्हणते की हा छोटासा विजय आहे, परंतु तो म्हणतो की छोटासा असला तरी खूप महत्त्वपूर्ण आहे. आपल्यापेक्षा बलाढ्य सैन्याला हरवण्यासाठी पहिला विजय हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच वेळेला आता आकाश येताना भूमीला चाहूल लागते, म्हणून ती म्हणते की बरं पारितोष, ठीक आहे, मी चल ठेवते फोन, नंतर बोलूया आपण. असं म्हणून आता ती आकाशला बघते आणि नंतर फोन ठेवून देते. त्याच वेळेला आकाश हा किचनमध्ये समोरून चालून चालून येत असतो आणि भूमी त्याला बघते आणि तो फोन तिथेच बाजूला ठेवून देते. आता आकाश भूमीजवळ येऊन सहजतेनेच विचारतो की भूमी, अगं काय झालं, कोणाचा कॉल होता? त्याच वेळेला भूमी म्हणते की अरे ते काय नाही, ॲक्च्युली पारितोषचा कॉल होता. तेव्हा मग आकाश म्हणतो की पारितोष काय म्हणत होता? तेव्हा ती म्हणते की अरे सहजच कॉल केला होता, तब्येत वगैरे कशी आहे चौकशी करण्यासाठी फोन केला होता त्याने. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की खरंच पारितोष ना? आणि असं म्हणून तो गालातच हसून शांत बसतो. नंतर भूमी म्हणते की आकाश, बरं काय झालं, तू किचनमध्ये? तेव्हा मग तो म्हणतो की नाही अगं, मी तुला काय सांगितलेलं, तू आराम कर, परंतु ही सगळी कामं तू का करतेस, आराम करायचंस ना? भूमी म्हणते की आकाश, ही कामं काही मी कोणी लादलीत म्हणून करत नाही आहे, काही मी माझ्या मनानेच करते आणि ही कामं तर स्वयंपाकाची मला केलीच पाहिजेत ना? असं ती बोलायला लागते. त्याच वेळेला भूमी म्हणते की आकाश, अरे ना, माझ्या ना डोळ्यांवर जरा केस येतात, बाजूला करशील का? तिला ना ते केस मुद्दामच आकाशला बाजूला करायला सांगायचे असतात आणि आकाश फक्त बघतच राहिलेला असतो.
आकाश आता जरासा भूमीवर नाराजसारखा असतो, परंतु भूमी म्हणते की आकाश, अरे हे केस बघ ना, प्लीज जरा बाजूला कर ना. आणि मी ना आता पीठ मळते, तर या पिठामध्ये असे केस पडतील तर तुला चालणार आहे का? त्यामुळे प्लीज हे केस जरा तू प्लीज बाजूला कर ना, असं भूमी आता आकाशला बोलू लागते. आणि मग आकाश आता अलगदच ते केस बाजूला करून टाकतो. आणि त्यानंतर मग भूमी त्याच्याकडे पाहतच राहते. आकाशला भूमी म्हणते की आकाश, असं कित्येक दिवसानंतर तरी आपण केलं असेल ना, असं केस वगैरे बाजूला बऱ्याच दिवसानंतर केलेस ना आज तू. असं भूमी त्याला आठवण करून देते आणि त्याचे जुने क्षण आठवायला सांगत असते. आणि गालातल्या गालातच हसते. परंतु आकाशच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा आनंद नसतो. आकाश मात्र गप्पच असतो. काय बोलावं हे त्याला काहीच कळत नसतं. त्यानंतर आता भूमी पुढे त्याला म्हणते की आकाश, अरे शिट, मी विसरलेच यार. हा पदर आहे ना, हा पदर मी खोचलाच नाही. अरे मला ना असं काम करताना पदर खोचलेलं फार बरं वाटतं. नाहीतर हा हातावरचा पदर ना नुसता नुसता मध्ये मध्ये येत राहतो. म्हणून प्लीज तू माझं जरा हा पदर खोच ना. तेव्हा मग आकाश खोचायला तयार नसतो. ती म्हणते, आकाश असं काय करतोय? माझा हात पिठाचा आहे ना, तर मीच खोचला असता ना. तेव्हा मग आता आकाश हातीचा पदर घेतो आणि पदर हातावरून वर घेऊन मागून कमरेवरून फिरवून तो आता तिच्या पोटावर खोचत असतो. त्याच वेळेला आता तो पदर खोचत असताना भूमी ही तिला खूप गुदगुल्या होत असतात. त्याच वेळेला आता भूमी ही तिथल्या तिथे अशी मागे पुढे होत असते. आणि मग आकाशला म्हणते की आकाश काय करतोस? भूमी म्हणते की आकाश, अरे मला गुदगुल्या होत आहेत. तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी, असं काय करतेस काय तू? पदर खोचतोय ना मी. तेव्हा मग आता भूमीला अगदी गुदगुल्या होत असतात. आकाश तिच्या कमरेभोवती पदर खोचत असतो हे पाहून तिला खूपच आता गुदगुल्या झाल्यासारखं होत असतं आणि ती अगदी लहान मुलासारखी खुदू हसत असते. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की झालंय माझं, शांत हो. तेव्हा मग भूमी आता गप्प उभी असते. आकाश हा जरासा गालातल्या गालातच हसत असतो, परंतु त्याचं जे काही प्रेम असतं तो नेहमीप्रमाणे अगदी खुलून व्यक्त करत नसतो. आणि भूमी मात्र हात बाजूला घेते आणि पदर खोचून झाल्यावर लाजत असते. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की आकाश, थँक्यू सो मच. आणि मग ती हसायला लागते. त्याच वेळेला आता भूमी पटकन पीठ मळता मळता स्वतःच्या नाकालाच आकाश जाता जाता पीठ लावते. मग आता आकाश हा जातच असतो, भूमीला म्हणतो की ठीक आहे. आणि मग तो म्हणतो की भूमी तुझ्या नाकावर. तेव्हा मग ती म्हणते की काय, पीठ लागलंय का? तेव्हा आकाश म्हणतो की हो हो, तुझ्या नाकावर पीठ लागलेलं आहे. आता भूमी म्हणते की आकाश, ते पीठ प्लीज जरा पुस ना, नाकावरचं पीठ ते कोणी बघेल तर कसं वाटेल. मात्र आकाश ते पीठ पुसत नसतो. आकाश म्हणतो की भूमी, तू हे सगळं मुद्दाम करतेस ना, मला खरं खरं सांग. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे असं काय करतोयस? ठीक आहे, नाही पुसायचं ना पीठ, नको पुसू, राहू दे. बाळा जाऊ दे. आता काय करायचं, बाबांना आपल्यासाठी वेळच नाही आहे. बाबांना फक्त कामामध्ये राहायचं आहे. आपल्या दोघांबरोबर त्यांना वेळच काढायचा नाही आहे. आता त्यांना सांगितलं की जरा पीठ पुसा, तर ते पण त्यांना जमत नाही आहे. ठीक आहे, जाऊ दे, असं आता भूमी म्हणते. आणि मग ती गपचूप तिचं पीठ मळत असते. त्याच वेळेला आता आकाश हा तिकडचा रुमाल घेतो आणि भूमीच्या नाकावरचं पीठ तो पुसून देत असतो. आणि ते सगळं करत असताना भूमीला फारच मजा येत असते. आता आकाश भूमीच्या नाकावरचं पीठ देखील पुसून देतो आणि भूमीला म्हणतो की भूमी, मला सांग, हे सगळं तू मुद्दाम करत आहेस ना? तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, मला माहिती आहे की हे सगळं तुला खूप आवडायचं. एकेकाळी तू हे सगळं करण्यासाठी खूप उत्सुक असायचास, परंतु आता नाही. ठीक आहे, पण होईल, सगळं व्यवस्थित होईल हळूहळू, असं भूमी म्हणत असते. त्याच वेळेला आता इथे आकाश म्हणतो की ठीक आहे, मी आहे बाहेर, चल येतो, असं म्हणून आता तो बाहेर जातो. आणि भूमी आता स्वतःच्या मनातल्या मनातच म्हणत असते की आकाश, मला माहिती आहे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण हल्लीच्या दिवसामध्ये जे काही घडून गेलं आहे त्यामुळे तुला या सगळ्याचा खूप त्रास होत असेल, हो ना, मला माहिती आहे. परंतु तुझ्या डोळ्यातलं प्रेम कितीही काही केलं तरीही तू लपवू शकत नाहीस. आणि तुझे हे डोळे मला प्रत्येक वेळेला हे सांगत असतात की काहीही झालं तरीही माझं तुझ्यावर भूमी खूप प्रेम आहे. आणि आकाश, ते कितीही तू लपवण्याचा प्रयत्न केलास तरीही ते यशस्वी होऊ शकत नाही, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. असं सगळं आता ती त्याला म्हणत असते. आणि नंतर आता भूमी ही सगळ्यांसाठी जेवणाच्या टेबलवर जेवण आणत असते आणि सगळेजण बसलेले असतात. पौर्णिमा पण बिनलाजासारखी जेवायला बसलेली असते आयती. तेव्हा आता ते सगळं जेवण पाहून रागिनी म्हणते की अगं हे काय आहे भूमी, अगं हे कसलं जेवण आणलंयस तू, असलं कसलं जेवण? तेव्हा मग भूमी म्हणते की आत्या, अहो असं काय बोलताय, ते जेवण आहे ते त्याला अशी नावं नसतेच ठेवायची. तेव्हा भूमीला ती म्हणते की अगं हे काय, ही अशी भेंडीची भाजी आणि ही अशी पालकाची भाजी, अगं ह्या भाज्या कोण खातं? तेव्हा ती म्हणते की कोण खातं म्हणजे काय, अहो या भाज्या आहेत, सात्विक भाज्या आहेत, असं खायला काय झालं होतं? तेव्हा मग रागिणी म्हणते की अगं तुला माहिती आहे ना, या भाज्या मला आवडत नाहीत. अरे आकाश, मला वाटतं नाही, ही सगळे मुद्दाम करते, अरे मला त्रास देण्यासाठी, डिवसण्यासाठी. अरे आता हिच्या हातात मी किल्ल्या दिल्या म्हणजे काय, हिचं कोणतंही जेवण मी खायचं का? अरे असली भेंडीची भाजी मला नाही आवडत आणि पालकाची भाजी ती पण मला आवडत नाही. मग कशाला हिने या सगळ्या भाज्या आणायच्या, म्हणजे ताटामध्ये हे असलं जेवण मी खायचं आहे का?
तेव्हा मग आता इथे आकाश म्हणत असतो की अगं भूमी, तेव्हा भूमी म्हणते की आकाश मला मला वाटलंच होतं. आता ती पण नाटक करायला सुरुवात करते. ती म्हणते की आकाश अरे या भाज्या चांगल्या असतात. अरे अशी भाजी खाल्ल्यामुळे त्यांची डायबिटीक वगैरे सगळं काही कंट्रोलमध्ये राहील आणि मी सगळं त्याच्या काळजीसाठी म्हणून करते. तेव्हा आकाश म्हणतो की हो हो भूमी, कळतंय मला की तू तिच्या काळजीसाठी करतेस. परंतु अगं तिच्यातली एक तरी भाजी तिच्या आवडीची करायची होतीस ना. म्हणजे तिला तू काळजी करतेस ठीक आहे, परंतु तिच्यासाठी काहीतरी थोडं तिच्या आवडीचं असलं असतं तर तिलाही बरं वाटलं असतं, असं आकाश म्हणतो. तेव्हा मग भूमी पुन्हा नाटकं सुरू करते. ती म्हणते की आकाश अरे असं काय करतोयस तू? तू पण विसरतोयस का? ह्यांना कोणाला बोलायचं तर बोलू देत, परंतु तू पण तसाच बोलतोयस. अरे आकाश, माझी काही किंमतच नाहीये आणि इतक्या मेहनतीने मी जेवण बनवलंय. का तर आत्यांच्या रुटीनचा विचार करून, त्यांच्या डाएटचा विचार करून आणि प्रत्येकासाठी मी डाएटचा विचार करूनच हे जेवण बनवलेले आहे. आणि रात्रीची वेळ आहे तर मसालेदार खाऊ नये म्हणूनच मी हे सगळं केलंय. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो, अभिजित म्हणतो की हे बघ भूमी, तुझी जी काही नाटकं आहेत ना ते प्लीज आमच्यासमोर तू करूच नकोस. आम्हाला माहिती आहे तू हे सगळं मुद्दाम करतेस. अगं आईला त्रास देण्याची एकही संधी तू सोडत नाहीस ना, म्हणून तू हे सगळं करत असतेस आणि आईला त्रास व्हावा म्हणूनच तू हे सगळं असं वागतेस. त्याच वेळेला भूमी म्हणते की अभिजित, हे काय बोलताय तुम्ही? मी आईला त्रास देते असं म्हणायचंय तुम्हाला? आत्यानं यामध्ये कसला त्रास देते मी? उलट त्यांच्या तब्येतीचाच विचार करते मी. हे सगळं त्यांना कसं मला सांगा. ठीक आहे, मी त्यांच्या आवडीचं एखादं बनवलं तर काय त्यांच्या आवडीनिवडी, त्यांना काय आवडतं? रात्रीच्या वेळी असं दह्यातलं खायचं असतं का? दह्यात रात्रीचा वेळी खाऊ नये, तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना, आकाश आणि तुलाही. आणि एक आणखी गोष्ट ते म्हणजे त्यांना काय आवडतं? तळलेले पापड, कुरडई आणि भजी वगैरे. मग मला सांग, भजी बिजी तेलकट आता खाल्लं तर त्यांना रात्रीचं पचणार आहे का? आणि त्यांना तो तितका त्रास होतच राहणार आहे. म्हणूनच मी त्यांच्या डाएटचा विचार करूनच हे सगळं बनवते. परंतु कोणालाही त्याची काहीच किंमत नाही आहे. सगळेजण उगीचच मला बोलायचं म्हणून बोलतात आणि या आत्या आत्या तर ना मला टोमणा मारायची एकही संधी देत नाहीत. आता किल्ल्या माझ्या हातात आल्यात ना, म्हणून त्यांना असं वाटत असेल की मी जे काही करेन ते चुकीचंच करते. परंतु असं नाही आत्या. मी जशी पहिले सगळ्यांची काळजी घ्यायची, सगळ्यांची तब्येती बत्तेपाणी जपायची ना, तसंच आता मी जपते आणि तसंच सगळं करते. तर मग हे सगळं काय आहे? आणि पालकाची भाजी, या पालकाच्या भाजीमध्ये काय वाईट आहे? आणि भेंडीची भाजी ही डायबिटिक पेशंटने खावी त्यासाठी मी हे सगळं करते. परंतु माझी इथे ना कोणाला किंमतच नाहीये. कोणालाही कळत नाहीये की काय करायचं ते. खरंच मला ना या सगळ्याचा खूप त्रास होतोय आता. इतकं सगळं करूनही जर मला काहीच मिळणार नसेल तर, माझ्या हिमतीला काही किंमतच नसेल तर मी काय करू? तेव्हा असं म्हणून आता इथे पुन्हा पुन्हा भूमी ही तिला बोलण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता इथे आकाश हा कोणाची बाजू घेऊ त्याला काहीच कळत नसतं. पौर्णिमा म्हणते की ए तू गप्प बस ग, पक्की नाटकी आहेस तू. अगं इतर वेळी तर तू आईची अगदी जन्माची वैरी असल्यासारखी वागत असतेस. त्यांना नेहमी घालून पाडून बोलत असतेस, त्यांना राग येईल असं करत असतेस. आणि आता आता कशा का तुला अचानक त्यांच्या तब्येतीचा पुळका आलाय आणि त्यांची तब्येत अशी तशी? मी तुला म्हणते ना की तू हे सगळं मुद्दाम करतेस. अगं या अशा भाज्या कोण खायच्या? अगं ही वाफवलेली अशी भेंडीची भाजी, त्यात ना मसाला ना काही, असं काहीच दिसत नाहीये. आणि पालकाची अशी साधी भाजी, अशी भाजी कोण खाणार आहे मला सांग? तेव्हा मग आता ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं की मी नाटकं करते? आकाश, तुला खरंच असं वाटतं का की मी नाटक करत असेन? आणि तुला काय वाटतंय पौर्णिमा, मी हे सगळं मुद्दाम करते? अगं तर ही सगळी काळजी तू घेतली पाहिजे. त्यावर भूमी म्हणते की हे बघ आकाश, हेच बघ, तू आत्याचा डाएट प्लॅन बघ ना, त्यामध्ये दिलेलं आहे की त्यांना काय काय खायचं आहे आणि काय नाही. आणि असंच आपण डाएट प्लॅन फॉलो करायचो आकाश. अरे मागच्या वेळेला आपण जे काही रिपोर्ट काढलेले ते फार बळे आले नव्हते. आणि ब्लड प्रेशर आणि शुगर हे वगैरे सगळं काही व्यवस्थित ठेवायचं असतं. म्हणूनच तर हे सगळं करते मी, परंतु कोणाला किंमत नाही. आणि अभिजित, पौर्णिमा, जर आपल्या आईवडिलांना डायबिटिक असेल तर आपणही जपायचं असतं. आत्तापासूनच जपायला पाहिजे. मग तुमच्यासाठी हे खाणं योग्यच आहे, हो की नाही? असं म्हणून आता भूमी ही सगळ्यांकडे बघत असते आणि तिने सगळ्यांची तोंड बंद करून टाकलेली असतात. आता पुढे अभिजितला आणि पौर्णिमाला काय बोलावं हे काहीच कळत नाही. आणि रागिनीला पण गपचूप ते जेवण जेवायला लावायचं असतं. आणि भूमी इथे आकाशला म्हणते की आकाश, आता तूच सांग, काय खरं काय खोटं? तुला हे सगळं योग्य वाटतंय का रे? मी जे काही बोलते त्यात तुला तथ्य वाटतंय ना? असं ती त्याला बोलत असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पारितोष घरी आलेला असतो. आणि भूमी म्हणते की अरे पारितोष, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. दोघंही एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणतात. आणि नंतर भूमी म्हणते की पारितोष, हे घे तुझ्यासाठी कॉफी, असं म्हणून ती त्याला कॉफी देते. आणि रागिनी हे सगळं बघत असते. त्याच वेळेला आता आकाश हा येतो आणि म्हणतो की येस पारितोष, बोल काय झालेलं आहे? त्याच वेळेला पारितोष म्हणतो की अरे आकाश, ॲक्च्युली आपलं जे काही कॉन्ट्रॅक्ट होणार होतं ना, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कसं आहे ना, तुला तुझा नॉमिनी कोण आहे ते ठेवायचं होतं. म्हणून तू नॉमिनी कोणाला ठरवतोस ते बघायचं आहे.
तेव्हा मग आता इथे भूमी म्हणत असते की आकाश, बघ मला तरी वाटतंय की तू नॉमिनी म्हणजे मीच असेन, या सगळ्यामध्ये मलाच नॉमिनी ठेवशील. त्याच वेळेला आता इथे आकाश म्हणतो की हो, माझी नॉमिनी ही भूमी. असं म्हटल्याबरोबर लगेच पौर्णिमामध्ये बोलते. पौर्णिमामध्ये बोलत म्हणते की मला तरी वाटतंय ना की आकाश भाऊजी, तुम्ही नॉमिनी हे आईलाच ठेवणार आहात, कारण तुम्ही तसे चांगले आहात. तुम्हाला माहिती आहे की कुठली योग्य व्यक्ती असते या सगळ्या गोष्टींसाठी, आणि म्हणूनच तुम्ही आईला नॉमिनी ठेवणार आहात. बरोबर ना? असं पौर्णिमा बोलून दाखवते. त्याच वेळेला इथे आता रागिनी म्हणत असते की आकाश, अरे नेमके नॉमिनी कोण असणार आहे? जरा तू सांग ना. आणि मग काय बोलायचं काही ती बोलत नाही, कारण पौर्णिमा आता गपचूप असते. रागिनी पण आकाश काय बोलते याकडे पूर्ण लक्ष देऊन असते. आणि इथे आकाशला काय बोलावं हे काही सुचत नसतं. आता आकाश नेमकं कोणाचं नाव घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. कारण इथे पारितोष हा आकाशकडे बघतच असतो. काही करून पारितोष हा आकाशला भूमीचंच नाव घ्यायला भाग पाडणार असतो. परंतु आता आकाश पुढे नेमकं काय बोलणार, आणि आकाशने जेव्हा भूमीचं नाव घेणार तेव्हा मात्र रागिनीची पुढे काय अवस्था होणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.